नमस्कार मित्रांनो, खाद्यपदार्थाच्या संबंधित जर आपला व्यवसाय असेल तर आपल्याला फूड लायसन्स काढणे गरजेचे आहे, जे आपण ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या काढू शकता। याची संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका। तसेच आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर पाहूया ही व्हिडिओ। सर्वात प्रथम गुगल मध्ये फॉस्कॉस ही वेबसाईट सर्च करा। यामध्ये सगळ्यात वरती foscos.fasai.gov.in ही लिंक दिसून येईल, यावर क्लिक करा। याची डायरेक्ट लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारे पेज आपल्याला दिसून येईल। यामध्ये आपल्याला अप्लाय फॉर न्यू लायसन रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसून येईल, यावर क्लिक करा। असे वेगवेगळे पर्याय दिसून येतील। आपला व्यवसाय रेल्वे स्टेशन अथवा एअरपोर्टवर असेल तर यातील पर्याय निवडा, अथवा जनरल या पर्यायावर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये आपला स्टेट सिलेक्ट करा। खाली असे नवीन पर्याय ओपन होतील। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसचे ग्रुप दिसून येतील, जसे मॅन्युफॅक्चरर, ट्रेड, रिटेल, फूड सर्व्हिसेस। यापैकी आपला व्यवसाय ज्या ग्रुप मध्ये आहे तो ग्रुप सिलेक्ट करा। मी येथे फूड सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करतो। आपण पाहू शकता येथे फूड ऍक्टिव्हिटीजशी रिलेटेड कोणकोणते व्यवसाय आहेत त्याचे असे नवीन पर्याय दिसून येतील। आपला कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे तो येथे सिलेक्ट करायचा आहे। आपला चहा नाश्त्याचा लहान स्टॉल असेल तर हा पेटी रिटेलर हा पर्याय निवडू शकता। आपले रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, जो प्रकार आहे तो येथे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यावर अशा प्रकारे या कॅटेगरीमध्ये कोणकोणते व्यवसाय येतात हे दिसून येईल। यानंतर खाली तुमचा व्यवसाय वार्षिक टर्नओव्हर 12 लाखाच्या आत आहे की 12 लाखाच्या वर आहे ते सिलेक्ट करा। 12 लाखाच्या वर जर आपला टर्नओव्हर असेल तर आपल्याला हा स्टेट लायसन्सचा पर्याय सिलेक्ट करावा लागेल, ज्याकरता फी जादा आकारली जाते। माझा टर्नओव्हर 12 लाखाच्या आत असल्याने मी हा रजिस्ट्रेशनचा पर्याय सिलेक्ट करतो। हे सिलेक्ट केल्यावर आता खाली प्रोसीड वर क्लिक करा। अशा प्रकारे एलिजिबिलिटीचे पेज ओपन होईल। यामध्ये येथे यू आर एलिजिबल रजिस्ट्रेशन वर क्लिक करा। अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल। यामध्ये ऍप्लिकंट डिटेल्स मध्ये प्रथम नेम ऑफ ऍप्लिकंट पब्लिक कंपनी मध्ये ऍप्लिकंटचे पूर्ण नाव टाईप करा आणि डॅश करून तुमच्या कंपनीचे म्हणजेच व्यवसायाचे नाव टाईप करा। यानंतर खाली डेझिग्नेशन मध्ये व्यवसाय इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप आहे, कोऑपरेटिव्ह आहे, जे असेल त्याप्रमाणे सिलेक्ट करा। आता खाली पॅन नंबर मध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर टाईप करा। अशा प्रकारे पॅन डिटेल्सची नवीन विंडो ओपन होईल। यामध्ये पॅन कार्ड धारकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख नोंद करा, जेंडर सिलेक्ट करा आणि खाली कन्सेंट ऍग्री करा व सबमिट करा। तुमचे पॅन कार्ड डिटेल्स व्हेरीफाय होतील व व्हेरीफाईडचा असा मेसेज दिसून येईल आणि अशा प्रकारे खाली डिटेल्स दिसून येतील। आता आधार कार्ड नंबर नोंद करा। यानंतर खाली ऍड्रेस ऑफ प्रिमाइसेस मध्ये तुमचा व्यवसाय ज्या जागेत आहे त्या जागेचा पत्ता या बॉक्स मध्ये नोंद करा। यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा। खाली तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करा। तुमच्या शहराचा पिनकोड टाईप करा। जर तुमच्या व्यवसायाच्या जवळचा काही लँडमार्क असेल तर तो नोंद करा, अथवा नोंद नाही केला तरी चालेल। आता खाली विचारले असेल की तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि व्यवसायाचा ऍड्रेस एकच आहे काय? दोन्ही ऍड्रेस एकच असतील तर येस करा। खाली वेगळा ऍड्रेस टाईप करावा लागणार नाही व वरील ऍड्रेस ऑटोमॅटिक खाली आलेला दिसून येईल। आणि जर दोन्ही ऍड्रेस वेगळे असतील तर नो सिलेक्ट करा व खाली तुमचा दुसरा करस्पॉन्डन्स ऍड्रेस टाईप करा। आता खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुमचा म्हणजे बिझनेस ओनरचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नोंद करा। यानंतर खाली कॉन्टॅक्ट पर्सन मध्ये बिझनेस ओनरचे नाव येथे टाईप करा। आता खाली नंबर ऑफ इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय मध्ये तुम्ही
किती वर्षासाठी अप्लाय करणार आहे, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, जितक्या वर्षासाठी आपण अप्लाय करणार आहात ते सिलेक्ट करा। यानंतर खाली फूड कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरी दिसून येतील। आपल्या व्यवसायाशी संबंधित ज्या कॅटेगरी असतील त्या अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड ऍड वर क्लिक करून एकापेक्षा अधिक कॅटेगरी तुम्ही ऍड करून घेऊ शकता। यानंतर खाली FSM नंबर असेल तर नोंद करा, अन्यथा ब्लँक ठेवा। आता खाली अदर डिटेल्स मध्ये तुम्ही व्यवसाय चालू केला ती तारीख नोंद करा, तारीख नसेल तर ब्लँक ठेवा। आता तुमच्या व्यवसायाकरता जे पाणी वापरता ते पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे की इतर कोणत्या मार्गाने पाणी वापरता ते सिलेक्ट करा। आता खाली तुम्ही फूड आयटम बनवण्यासाठी इलेक्ट्रिक पॉवर वापरता काय, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। यस असेल तर खाली नवीन पर्याय ओपन होईल। यामध्ये इलेक्ट्रिसिटी लोड किती सँक्शन आहे ते नोंद करा। अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यावर सर्व व्यवस्थित चेक करून घ्या आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। अशा प्रकारे व्यवसायाचे लोकेशन सिलेक्ट करण्यासाठी मॅप ओपन होईल। कंट्रोल प्रेस करून स्क्रोल मागे पुढे करून मॅप मध्ये झूम कमी जास्त करू शकता। यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचा मार्कर दिसून येईल जो आपण हवा तिथे मूव्ह करू शकता। मॅप मध्ये आपल्या व्यवसायाच्या लोकेशन वर हा मार्कर सेट करा व ओके वर क्लिक करा। आता तुमच्या आधार कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाईल वर व्हेरिफिकेशन करता एक OTP सेंड होईल। तो OTP येथे एंटर करा व सबमिट करा। OTP व्हेरीफाय होऊन अशा प्रकारे व्हेरीफाय सक्सेसफुलीचा मेसेज दिसून येईल व साइन अप ची विंडो ओपन होईल। यामध्ये सर्वप्रथम प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये बिझनेस ओनरचा ईमेल ID, मोबाईल नंबर एंटर करा। खाली बिलॉंग्स टू मध्ये सेल्फ सिलेक्ट करा आणि जर तुम्ही इतर कोणाचा ईमेल ID आणि नंबर दिला असेल ते रिलेशन येथे सिलेक्ट करा। यानंतर खाली सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये जर आपल्याला अजून एखाद्या व्यक्तीचे डिटेल द्यायचे असतील तर ते नोंद करा, अन्यथा नाही दिला तरी चालेल। आता खाली लॉग इन ID ऑटोमॅटिक आला असेल। पासवर्ड मध्ये तुम्हाला हवा असलेला पासवर्ड नोंद करा। कन्फर्म पासवर्ड मध्ये तोच पासवर्ड नोंद करा। खाली कॅप्चा एंटर करा व सबमिट वर क्लिक करा। तुमच्या मोबाईल वर आणि ईमेल ID वर OTP आला असेल तो या कन्फर्म व्हेरिफिकेशन कोड मध्ये एंटर करा व सबमिट करा। साइन अप सक्सेस झालेला मेसेज दिसून येईल। यामध्ये तुमचा लॉग इन ID आला असेल तो तुमच्याकडे नोंद करून घ्यायला विसरू नका अथवा याचा स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा। आता ओके करा। डॉक्युमेंट अपलोड करण्याची विंडो ओपन होईल। यामध्ये आपण 5 MB पर्यंतची JPG अथवा PDF फाईल अपलोड करू शकता। सर्वात प्रथम फोटो मध्ये तुमचा म्हणजेच ज्याच्या नावे आपण लायसन काढत आहात त्याच्या पासपोर्ट साइज फोटोची JPG फाईल अपलोड करा। येथे चूज फाईल वर क्लिक करून फोटो जिथे सेव्ह केला आहे तिथून फोटो सिलेक्ट करा व अपलोड वर क्लिक करा। फोटो अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारे व्ह्यू आणि डिलीट हा पर्याय दिसेल। आपण फोटो पाहू शकता अथवा डिलीट करायचा असेल तर डिलीट करू शकता। अशाच प्रकारे खाली आयडेंटिटी प्रूफ मध्ये वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट या दिलेल्या लिस्ट पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही जे आयडेंटिटी प्रूफ करता देणार आहे ते सिलेक्ट करा व ते येथे अपलोड करून घ्या। यानंतर खाली अदर डॉक्युमेंट मध्ये प्रूफ ऑफ प्रिमायसेस करिता आपण लाईट बिल, रेंट अग्रीमेंट अथवा सेल डीड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता। यानंतर यापैकी आपल्याकडे अजून कोणते डॉक्युमेंट असेल तर तेही अपलोड करून घेऊ शकता। आपण शॉपचा फोटो देखील अपलोड करू शकता। डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर येथे डिक्लेरेशन आहे ते अग्री करा। जर ऍप्लिकेशनचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर येथे खाली प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन वर क्लिक करून प्रिव्ह्यू पाहू शकता। यानंतर येथे पेमेंट करण्यासाठी पेमेंट मेथड दिली आहे यापैकी कोणतीही एक सिलेक्ट करा आणि खाली पेमेंट वर क्लिक करा। अशा प्रकारे ई साइन ची विंडो ओपन होईल। यामध्ये
आपला मोबाईल नंबर आलेला असेल। आता खाली प्रोसीड वर क्लिक करा। त्या मोबाईलवर एक OTP येईल, तो या व्हेरिफिकेशन कोडच्या बॉक्स मध्ये टाइप करा व प्रोसीड वर क्लिक करा। अशा प्रकारे पेमेंटची विंडो ओपन होईल। यामध्ये आपल्याला हवी ती पेमेंट मेथड सिलेक्ट करा। मी येथे UPI पर्याय सिलेक्ट करतो। यामध्ये तुमचा UPI ID एंटर करा व पे नाउ वर क्लिक करा। तुमच्या मोबाईलवर तुम्ही ज्या पेमेंट ऍपचा UPI ID दिला असेल त्यावर पेमेंटची नोटिफिकेशन येईल, त्यावरून पेमेंट पूर्ण करून घ्या। या पेजवर काहीही क्लिक करू नका, रिफ्रेश करू नका। पेमेंट पूर्ण होताच पेज ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होऊन ऍप्लिकेशन रिसीटच्या पेजवर येईल। या रिसीटची आपण प्रिंट काढून घेऊ शकता अथवा येथे क्लिक करून PDF फाईल डाउनलोड करून घेऊ शकता। आता डाव्या बाजूला डॅशबोर्डचा पर्याय असेल, यावर क्लिक करा। यामध्ये सबमिटेड ऍप्लिकेशन्स वर क्लिक करा। खाली सबमिटेड ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा। खाली ऍप्लिकेशनचे डिटेल दिसून येतील। यामध्ये रेफरन्स नंबर वर क्लिक करा। आपल्या अर्जाची PDF फाईल ओपन होईल, जी आपण डाउनलोड करून घेऊ शकता अथवा प्रिंट काढून घेऊ शकता। येथे स्टेटस मध्ये अर्जाचे स्टेटस पाहू शकता। आपला अर्ज रिव्हर्ट झाला असेल तर आपल्याला येथे दिसून येईल। आपले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर 4 ते 5 दिवसात आपला अर्ज अप्रूव्ह होईल व या इश्यूड पर्यायात आपल्याला दिसून येईल। येथून आपण आपल्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची फाईल डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या व्यवसायासाठी लागणारे फूड लायसन ऑनलाईन काढू शकता। आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।